तर लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे. तर मार्केटमध्ये मेथी पण खूप आलेली आहे, म्हणून म्हटलं चला मेथीचे कोफ्ते करून दाखवते तुम्हाला मी आज. मेथीची थालीपीठ करता येतात किंवा वेगवेगळे प्रकार भजीही करता येते. मी तुम्हाला कोफ्ता दाखवणार आहे. तर त्यासाठी ना मी एक बाऊल मेथी कापून घेतलेली, त्यात बेसन पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आणि ना मिरचीची पेस्ट करून घेतलेली. लसूण ॲड नव्हती केली, फक्त मिरचीच वाटून घेतलेली आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, ओवा टाकून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर थोडं बेसनाचं पीठ आहे ना जास्त घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ थोडं कमी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून ते घट्ट असं मळायचं आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही रवा पण टाकू शकता किंवा क्रिस्पी होण्यासाठी ना तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता, पण मी ते टाकलं नाही आहे कारण ना हे जे गोळे मी बनवणार ना कोफ्ते ते करी बनवणार त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. तर मेथीची असं ना मुलं खात नाहीत भाजी वगैरे, त्याच्यामुळे असं काय केलं ना वेगळे प्रकार तर ते नक्की आवडीने खातात. तर थोडंसं हाताला तेल लावून ना आता त्याचे छान असे लांबसर गोळे बनवून घ्यायचे मध्यम आकाराचे आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवून घ्यायचं. तर हे बघा अशा प्रकारे करून एका साईडला ठेवलेत. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ते एक एक कोळरून सोडलेले आहेत. तर ह्याच्यासाठी ना मी 2 मध्यम आकाराचे कांदे मोठे असे कापून ठेवलेले, टोमॅटो कापून ठेवलेला. पटकन याच कढईत फोडणी देता येईल ना, म्हणून तीही तयारी मी आधी करून ठेवलेली होती. तर छान असं लालसर तळून घ्यायचं आहे आणि मग एका साईडला काढून ठेवून द्यायचं ते. आणि नंतर ना मी कढईतलं तेल कमी करून जेवढं मला फोडणीसाठी तेल हवं आहे ना मी तेवढंच ठेवलं. त्याच्यामध्ये राई, मोहरी, कढीपत्ता, आपलं अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं टाकून घेतलं आणि नंतर मग भरपूर सारा असा कांदा टाकून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही काळं वाटप टाकायचं असेल ना तरी टाकू शकता, पण काही गरज नाही लागणं कारण आपण कोफ्ते आहेत ना त्याच्यामध्ये बेसन आहे, बेसनाने घट्टपणा येणारच. त्याच्यामुळे फक्त कांदा, टोमॅटो आणि आपले जे मसाले आपण वापरणार आहोत ना ते. थोडं मसाला कमीच टाकायचा आहे कारण कोफ्त्यामध्ये ना आपण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामुळे करीमध्ये ना मसाले कमी टाकलेले आहेत जरा. त्याच्यामध्ये ना तुम्ही लाल तिखट मसाला घ्या, कलरचा मसाला, गरम मसाला, हे आमचूर पावडर पण टाकू शकता तुम्ही. मीठ टाकून घेतले, हळद टाकून घेतले, गरम मसाला टाकून घेतले, सगळे मसाले टाकून घेतले. पण मसाले ना थोडे करपायला लागले म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्याच्यात. तर हे ना 5 माणसं किंवा 4 किंवा 5 माणसं सहज आवडीने खातील एवढंच अंदाज मी केलेला आहे. तर ह्याला छान ना आता उकळी येऊन द्यायचे. पाहू शकता तरी खूप छान आलेली आहे. तर ह्याला उकळी आले तर त्याच्यामध्ये मी आता हे कोफ्ते सोडलेले आहेत. एक 10 मिनटं ना आता हे वाफवायला ठेवून द्यायचे. अप्रतिम लागतात, नक्की करून बघा तुम्ही. मुलांसाठी तर खूप छानच आहे. तर वरतून कोथिंबीर टाकले. मिठाचा अंदाज व्यवस्थित यायला पाहिजे कारण कोफ्त्यामध्येही आपण मीठ टाकलेलं आणि करीमध्येही मीठ. तर आपलं मेथी कोफ्ते तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नक्की पावसाळा आहे करून बघा कशी वाटते ती आणि मुलांनाही तुमच्या खायला द्या. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अशीच नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल.